हे बघा आली सायली. अक्के तुला बघायचं होतं ना तिला. आणि सायली ही सातारची आत्या बरं का. पुण्यात भेटली होती ना. ती म्हणली तुला भेटायचंय. तर म्हणलं मग ये घराकडे. कावा धरून वाट बघते तुझी. अगं असू दे असू दे. कधी बघितली होती तिला? एवढीशी होती. आता काही चांगली दिसतीये ना. लहान असताना अख्ख्या घरभर फिरत होती शेंबूड वर ओढत. आणि आत्ताच आली ना बाहेरनं. आवरून येईल की परत. आहे ही कुठली आत्ते आणि माझ्या शेंबड्याचं काढायची काय गरज होती? लहानपणीला शेंबुडाला नसेल रे. बस काय बी बोलायचं 4 मासात वळण नसल्या. अगं ती 4 माणसं तुझं होणार सासर आहे. आय उग मस्करी करू नगस. अगं ती बराबरच बोलते. त्यांनीच आल्यापासून सगळं तुझं सांगायला सुरुवात केली. तुझं कौतिक ऐकत्या. आणि आज मला कळलं की तुझ्यात इतकं गुण आहेत ते. नानी माझं गुण कवा तुला दिसलेत होय ग? आणि तू तरी सांगायचं नाही आबासने. तुझं बी ऐकत नाही तुझा लेक. अगं सून ऐक ना. ते लेकाचं राहू दे बाजूला. सून मागणं आल्या. लोक तर आधीपासूनच होता का नाही? अगं ते आधी ऐकत होता माझं. एका शब्दाचे बी बाहेर नव्हता. पण तू आल्यापासून फार सगळं ऐकायचं बंद झाला. आत्या उगाच माझ्याकडे येऊ नका. नाहीतरी बारक्यांचं कवा ऐकलंय तुम्ही? आपलंच खरं केलंय. आणि तू तर काही वेगळं करतेस गाय. तू काय म्हणली होतीस? लग्नाचा एवढा लवकर विचार करायचा नाही. मग हे समज काय? अगं फक्त बघायला आल्यात. लगेच इथंच अक्षता म्हणून मंगळसूत्र घातलं नाही तुला त्यानं? आय उग काही बी बोलू नकस. बिनकामाचं कशाला वाढवायचं? अगं बापानं आणलंय स्थळ तर बघून घ्यायचं. अशी लई स्थळ येतात पुरीला बघायला. म्हणून काय लगेच लगीन नाही होत. नटायचं, चहा देऊन यायचा, पुन्हा नाही म्हणायचं. तुला कोणी जबरदस्ती केल्या वय? करू बी नका. तुमच्या पुढे हात जोडते मी. नाही करत बाय. जा आता आवर आधी. आणि साडी नेस एखादी चांगली. चहा देऊन ये. माणसं कवापासून थांबल्यात. जाते की. आलेत म्हणल्यावर जायला तर पाहिजे. आणि आवडला पोरगा तर विचार कर. माणसं भली वाटली मला. आय आवडला तर म्हणलं सायले. एवढं काय अंगावर येते? जसं काय कवा लगीनच करणार नाही वय? केलंस का नाही पुरीला नाराज? आत्या तुम्ही गप चहा घ्या. आणि आजच्या दिवस वाईज गपच बसा. सायले बाळा झालं का रे? या दे. सावकाश सावकाश सावकाश. घ्या घ्या. हे घ्या. घेतो. आता घ्या. अहो तुम्ही एवढेही अवघडू नका की तुम्ही तुमच्याच घरात आहात ते विसरून जाल. म्हणजे बघायला आलोय म्हणजे काही प्रश्न विचारू असंही नाहीये. तुम्हाला स्वयंपाक येत असेल नसेल याचा आम्हाला म्हणजे पर्सनली मला काही फरक पडत नाही. म्हणजे आपल्याकडं एक मावशी आहेत ज्या खूप सुंदर स्वयंपाक करतात. कधी कधी आईपेक्षाही सुंदर करतात. हो हो करतात. मी कधी नाही म्हटलंय का? आणि एकदा तुम्हाला त्यांची सवय झाली की दुसरं काही खाऊच वाटणार नाही. तिचा विषय बास झाला आता. पुढलं बोलूयात का? हा बोलत की. पुढचं काय? नाही म्हणजे हुंडा वगैरे असल्या फालतू गोष्टींविषयी चर्चा नाही करायची. आय मीन म्हणजे बोलायचंच असेल तर आमच्या सुरक्षित भविष्याविषयी बोला तुम्ही मोठ्यांनी. आणि तुम्हाला मोठ्यांची परवानगी असेल तर आम्ही जरा बाहेर जाऊन बोललो असतो. म्हणजे वय वय मी बी तेच म्हणणार होतो. तुम्ही दोघं बाहेर जाऊन बोला म्हणून. सायले पाहुण्यासनी तुझी आवडती जागा दाखव की.
नाही, आवडती असेल तरी चालेल, आग्रह नाही आहे. पण तुम्हाला बोलायचं असेल तर जाऊ. हो, घाबरू नका. जस्ट नाही नाही, घाबरली नाही ती, लाजती. आबा, घाबरण्याला लाजणं समजून आजवर बरेच संसार उद्ध्वस्त झाले. त्यामुळे विनंती आहे, त्यांना त्यांच्या पद्धतीने व्यक्त होऊ दे. सायली, प्लीज. अक्के, लोक लई समजूदार आहे बघ तुझा. कधी कधी तर आम्हालाच काय बोलावं ते कळत नाही. अख्ख्या दुनियेची समज आहे त्याला. ही तुमची आवडती जागा आहे का? तुम्ही बोलणारच नसाल तर आपण परत जाऊ. चला. नाही, ही नाही ती जागा. मग का नेलं नाही मला तुमच्या आवडत्या जागी? हा, मी तुमचा आवडता माणूस नाही ना. नाही, असं काही बी नाही. काय नाही? आवडता माणूस की जागा? दोन्ही बी. अच्छा, म्हणजे कोणी आहे का आवडतं माणूस? आपण जायचं का माघारी? नाही नाही, सॉरी, हरकत नाही, आपण वेगळ्या विषयावरती बोलू. मी जॉब पर्सन आहे. 9 to 5 जॉब, नंतर घरी आल्यानंतर सिनेमे बघणं, फिरायला जाणं सुट्टीच्या दिवशी आवडतं मला. म्हणजे वाटेल ते करावं, वाटेल ते खावं, हवं तिथं फिरावं, या कन्सेप्टनं जगणारा. आयुष्य आणि माणसं आपल्याला एकदाच भेटतात, याचं भान असलेला माणूस आहे. आणि मला सुद्धा असंच वाटतं की सायली, तुम्ही असंच जगावं. अर्थात आपण पुढे सोबत राहिलो तर. मला तुम्हाला कुठल्या बंधनात ठेवायचं नाही. तुम्हाला काय वाटतं ओव्हरऑल आयुष्याबद्दल? वय, तुमचं कदाचित माझ्या बोलण्याकडे लक्ष नाहीये का? तुम्हाला द्यायचं नाहीये हे ठरवलंय तुम्ही? काही कारण आहे का? नाही, काही बी कारण नाही. या काही नाही मध्येच ना बरंच काही असतं, याचा अंदाज आहे मला. जरा स्पष्टच बोललात तर चालेल, आवडेल मला. इट्स फाईन. म्हणजे मी मगाचपासून बघतोय तुम्ही अनकम्फर्टेबल आहे. काही प्रॉब्लेम आहे का? तुम्हाला कोणी आवडतं का? हा, म्हणजे तुम्ही खरं सांगा, काही प्रॉब्लेम नाही, मी समजून घेऊ शकतो. हे बघा, लग्न आधीच काय ते परत ही संधी नाही. त्यामुळे जे काही आहे ते आत्ता सांगा. हा, त्याचं काय ना, म्हणजे तुम्ही फक्त वाईट वाटून घेऊ नका. बोला. याबद्दल घरच्यासनी काय बी माहित नाहीये. ते तुम्ही वाईट आहे म्हणून म्हणत नाही, बोला. पण हाय हो कोणीतरी. आहे? अहो, मग आधी सांगायचं ना. अवघड काय होतं त्याच्यात? कोणी आवडत असेल तर आधी घरी सांगायचं ना तुमच्या. आता तुम्ही मला आवडायला लागले, आणि आता एवढी चांगली मुलगी मला हातची घालवायची नाही. आणि पळून गेलेल्या मुलींना पोरं झाली की त्यांचे घरातले स्वीकारतातच की. तसं तुम्हीही स्वीकाराल मला, आपल्याला पोरं झाली की. थोडे दिवस त्रास होईल, पण नंतर स्वीकारालच ना मला. आणि पर्याय तरी काय असतो तुम्हा पोरींकडं?
आता तुमचंच उदाहरण घ्या ना, तुम्ही साधं तुमच्या प्रेमाला ऍक्सेप्ट करत नाही आणि तुमच्या घरातल्यांना सुद्धा मीच पसंत आहे, त्यामुळे तुमचं लग्न माझ्याशीच होणार, लक्षात ठेवा. हे घ्या. अहो अहो पण अहो हॅलो, अहो ऐका की, मला बघा एक पोरगा आलाय आणि तो म्हणतोय की माझ्यासोबतच लगीन करायचंय. अहो मला काही सुधारणा झाल्यावर मी काय करू आणि घरच्यांसमोर नाहीतरी कसं म्हणू? तुम्ही काहीतरी करा की हो. तुम्ही काळजी करू नका, मी लगेच निघतो. बस. नाही नाही, आमच्याकडून काही प्रॉब्लेम नाही. एकदा फक्त ह्यांनाच विचारा त्यांच्या मनात काय. कसं आहे, या म्हणतील तसं ना शेवटी. हो तिचं काय, ती होस म्हणणार की. ठीक आहे, मग आपण पुढची बोलणी करूया. हो, एवढी घाई काय आहे? म्हणजे त्यांना बोलू दे तरी. बोला सायली, बोला. आबा मला नाही करायचं लगीन. अगं सायली, काय काय अहो, बोलतेस तू? मलाच आवडली नाही. आय मीन बोललो आम्ही, पण हिचे विचार असे जुनाट पुरसटलेले आपल्या शहराच्या कल्चरला मॅच नाही होणार. बाबा आपण निघूयात, चला. अहो, पण मी काय म्हणतोय, नाही. अख्खे ऐक की माझं, अख्खी पाहून असं असं करू नका. हे बघा मी काय म्हणतो ऐका की. अहो अहो, एक मिनिट अक्के. सॉरी, मला तसं बोलावं लागलं. नाहीतर तुम्ही तरी कुठे हिंमत केली असती नाही म्हणायची. सायली, नाही म्हणणं ही ताकद आहे तुमची, नेहमी लक्षात ठेवा. केवळ योग्य वेळी नाही म्हणता नाही आलं म्हणून कितीतरी मुली आज मनाविरुद्ध संसार करतात, आणि मला तुमच्यासारख्या गोड मुलीचं हे होऊ द्यायचं नव्हतं. काळजी घ्या. आणि त्याला कळवा मी लग्नाला नाही म्हणालो म्हणून. काळजीत असेल तो. येतो. मी ऑन द वेचे तिकडेच येतोय, फक्त अर्धा तास अजून, तोवर सांभाळून घ्या. अहो पण ऐका तरी. पण वगैरे काय नाही, आधी येऊन बोलणी थांबवतो. काय व्हायचं ते होते. अहो पण ऐका तरी माझं. ऐका बरं, तुम्ही हाय तिथं थांबा बघू. थांबा आधी. माझं लग्न मोडलंय. कसं काय? त्यांनी मला विचारलं की तुम्हाला कोणी आवडतं का. मी म्हणलं होय, आवडतं मला, माझा जीव आहे त्यांच्यावर. मग ते घरच्यांसमोर गेले आणि सगळ्यांपुढं म्हणले की तुम्ही सायलीला विचारा. हिम्मत केली आणि दिला नकार. अहो पण एवढी हिंमत आली कुठून? अहो वडिलांसमोर कधी वर तोंड करून बोलत नाही असं म्हणाला होतात ना तुम्ही. अहो त्यांनीच हिम्मत दिली. ते म्हणले आता जर तू नकार नाही दिलास ना तर मग आयुष्यभर तुला माझ्यासोबत राहावं लागेल, माझ्यासोबत लगीन करावं लागेल. आणि मला ते नाही पटलं. मी तुमच्याशिवाय कोणाचा विचार नाही करू शकत हो. मग मला व्हायचं ते होऊ देत. केली हिम्मत आणि दिला नकार. अहो नशिबाने तो समजूतदार निघाला म्हणून. नाहीतर तुम्ही निघालाच होता की. मला खरंच लय भारी वाटलं.
जेव्हा मी फोन केला आणि तुम्ही म्हणला की मी लगेच निघालोय म्हणून माझी हिंमत जाऊ द्या. खरं तर मला तुमचंच कौतिक वाटतंय. फोन केला केला तुम्ही निघालात आणि मला हे बी कळलं की कुठला बी वाईट प्रसंग आला ना तर तुम्ही मला सोडून जायचं नाही एकटीला. हा वाईट काळात कोण सोबतील आहे हेच तर लक्षात राहतं. नाही तर चांगल्या काळात सगळे येतातच की. पण आता आबा काय म्हणतील? मला बी त्याचंच टेन्शन आलंय. पण बघू. बरं येते मी आता. मला कळते काय होतंय. हा की आत्ताच येऊ असं पण अर्धा रस्ता पार केलायच मी. नाही ना ग. आधी कर्तृत्वाची टिमकी मिरवायची ना मग सासरवाडीत मिरवायचं काय. हो जातो. पण काय होतंय ते नक्की कळवा. आणि काळजी घ्या. तुझं काय कुठे गेलेलीस? होते की इथंच. का काय झालं? मला माहिती आहे की कुठे गेलेलीस. कुठं? फोनवर बोलाय गेलेलीस हाय का नाही? हां मग गेलते. त्यात काय झालं एवढं? कोणीतरी विशाल आहे. रातची बी त्याच्यावरच बोलतीस तू आणि भेटल्यास बी त्याला. तुझं बोलणं ऐकलंय मी. काय चाबरे जरा म्हणून बोल की. कुणी ऐकलं म्हणजे? तू इकडे ये बघ. त्याच्याबद्दल कोणाला काय सांगायचं नाही. हा अजून कोणाला सांगितलं नाही पण सांगू बी शकते. बरं काय पाहिजे तुला सांग की. काय पाहिजे? बरं नवीन आलेला केक तो देऊ का का चॉकलेट? बोल की काय पाहिजे. हे असलं का ना ग मला. हे घ्यायला माझ्याकडे पैसे आहेत की. तुला आपण खड्याचं कानातलं घेऊ. ते चालतंय का? अगं मग पर्स घेऊया मोठी. ती बरी वाटते का? हे असलं का ना ग मला. अगं काय पाहिजे बोल की पटदिशी. मला विशालभर बोलायचंय. विशाल म्हणायचं नाही हं? नीट. लगीन होस्तोवर तर तेच म्हणणार. पण जर का मला ते आवडले तरच घरी सांगणार नाही. नाहीतर सांगणार. आली मोठी. या या बरं गप की आता देते लावून. तर बोल पटदिशी आणि लांब जाऊन बोल. कसं काय दाजी? बरं आहे का? मी जे ऐकलं ते खरं आहे का? कोण बोलतंय? मिवणी बोलते तुमची. शकुली बरोबर ना? हा होय. नाव सांगितलंय वाटतं माझं. आणि काय सांगितलेलं माझ्याबद्दल? हेच की तुम्ही खूप मस्ती करता आणि तेवढीच काळजी सुद्धा घेतात आईची. हा म्हणजे घेते तशी पण तायडी कौतिक बी करते बाई माझं. हा तशी मनानं चांगली आहे ती. अहो त्यांचं काय. तुम्ही नाना नानी आई आबा अहो सगळेच खूप गोड आहेत. मला कधी सगळ्यांना भेटतोय असं झालंय. होय यायचं की मग. बरं हॅलो दाजी ठेवते मी. घरातली येतात. तुम्ही बोला तायडी संग. कसं वाटलं दाजी? दाजी लय भारी आहेत. काळजी करू नकोस. आता नाही सांगत घरात. निघ. हॅलो ऐकलं का कौतिक? हो पण खरंच कधी होणार कुटुंब माझं सायली? लवकरच. बरं चला आता निघते मी. आबा खवळला असणार. हो. सायली म्हणजे तुम्ही दोघं बाहेर जायच्या आधी
इथलं वातावरण कसं व्यवस्थित होतं. मग बाहेर गेल्यावर काय घडलं? तुमचं काय बोलणं झालं? तू बी नाही म्हणली सन, ते पाहुणं बी नाही म्हणलं. अगं सायले काय विचारतो मी? अहो आबा मी काहीच नाही बोलले त्यासनी. तू काय बी नाही बोललीस आणि तरी मी दोघांनी नकार दिलाय. आणि ती पाहुणं तुझ्याविषयी केवढं वांगळ बोललं. तू गप्प राह. त्यांनी एवढी खोट काढली आपल्या पुरीत आणि हिने नकार दिला, हे काय विचारत बसलाय तू सारखं? हा, तुझ्या जागी मी असतो ना पुरीचा बाप तर चांगल्या 4 शिव्या हसाडल्या असत्या. त्यानं काय झालं असं नाना? उलट मी शांत राहिलो का नाही, त्याच्यामुळे ती पाहुणं उद्या पुढे मागे जाऊन सायलीचा विचार करतील. असली पाहिजेतच कशाला? हा, ज्यांना पुरीचा आदर करता येत नाही त्यांची लायकी नसती पोरगी सांभाळायची, आणि आपली तर मी कावाच दिली नसती. नाना तुम्ही जरा शांत घ्या बरं का. मला सायलीला विचारू द्यात नेमकं काय घडलंय बाहेर. त्यानं काय होणार आहे? झालं ते चांगलंच झालंय. त्याच्यामुळं माणसं कशी ते कळलं आपल्याला. एवढा श्रीमंतीचा माज असेल ना तर आपली पोरगी गुलामच बनून राहिली असती. हे बघा नाना, तुम्ही का नाही त्या टीव्हीवरच्या मालिका बघणं जरा बंद करा बरं का. समधी श्रीमंत माणसं वाईट नसत्यात. मला तर त्या पोराचं बोलणंच पटलं नाही अजिबात. आहे मी त्या सायलीला काही विचारू का नको विचारू? नको. काय केलंय तिनं? ती गेली ना आली, तिने काय जादू केली होय त्याच्यावरती? अरे त्या पोरालाच तिच्याशी लगीन करायचं नव्हतं. हे बघा, इथून पुढं सायलीला कोणी काय विचारायचं नाही आणि काय बोलायचं नाही. सायली उठ बाळा, तू तुझी कामं कर. तुला कोणी विचारून ही जागा आणलेली नव्हती, मग कुणाला उत्तर द्यायला तू बांधील नाहीस. पण नाना असं काय नाही होत. सोन्यासारखी पोरगी आहे, जरा विश्वास ठेवा तिच्यावरती. जा बाळा तू. भयाव नानामध्ये पडलं म्हणून बरं झालं, नाहीतर समजा अवघड झालं असतं. अहो आबाने तरी विषय लावूनच धरलेला. नानांना भेटलं पाहिजे मग. ही अशी पुस्तकांपेक्षा ना आयुष्य वाचून प्रगल्भ झालेली माणसं वाचण्यासारखीच असतात. नानांचं माझं चांगलं जमेल. कुठवर असं होईल तसं होईल बोलत राहणार आपण. नाही म्हणजे कधी तुम्ही इथं येणार आणि हे घर तुमचं होणार. अहो तुम्ही सांगितले आणि मी मनावर घेतलेच की सायली, हे कायमस्वरूपी नोकरी बघायला हवी, ज्यात दोघांच्या गरजा तरी भागतील. आधी माझ्या गरजाच कमी होतो त्याच्यामुळे याचा विचारच नाही केला, पण तुम्ही आलात आणि लक्षात आलं. पुस्तकांसारखं जग आहे ना, पुस्तकांच्या बाहेर सुद्धा असतं, आणि तिथं उभं राहायला हाताशी पैसे हवेत आणि एक शाश्वत नोकरी. हे बघा, तुम्हाला मी आधी बी सांगितलंय, माझ्या काय लई अपेक्षा नाहीत. 2 वेळचं खायला मिळालं ना तरी मी आनंदात राहीन. हो, पण मला तेवढंच करून नाही ना चालायचं. आज माझ्यासारख्या कित्येक मुलांनाही एकच काळजी आहे, लग्न केल्यावर संसार कसा करायचा. आपल्या भरोश्यावर आलेल्या मुलीला तिच्या आई वडिलांसारखं नाही, पण किमान आई वडिलांची आठवण येऊ नये इतकं तरी देता आलं पाहिजे की. समजा होईल, आणि नाही झालं तरी तुम्ही करालच. खरं मला माहिती आहे, तुम्ही जर कोणती गोष्ट ठरवली ना तर ती करताच. हो, पण आज काहीतरी भलतंच झालं असतं. मला रोहितला भेटायचंय. हां, काही बी काय बोलताय? तुमच्या डोसक्यात काय येईल ना सांगता येत नाही. एखादं म्हणलं असतं तुझ्याबरोबर लगीन करणाऱ्याचं तोंड बी बघणार नाही. हो, पण त्याने जे केलंय ना त्यासाठी त्याचे पाय धरले तरी कमीच आहेत. माझं एक काम करा, वडिलांच्या फोनमधून त्याचा नंबर द्याल मला? चोरी? हो, भल्यासाठी.